महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या ऑफर्स रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आलेत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 15 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत 1998च्या खरेदीवर बंपर गिफ्ट, लाडक्या बहिणीला 3 ऍक्टिवा गाडी गिफ्ट, दररोज चिंका चांदीची जोडवी गिफ्ट, पेशवाई सिल्क साडी 1200 ची 346 मध्ये, कलांजली पैठणी सिल्क 1500 ची 594 ला, 3 पीस ड्रेस 2 पीस ड्रेस घ्या 1188 रुपये, एक घ्या एक फ्री, ब्रँडेड शर्ट टोरी कंपनीचा एक घ्या एक फ्री, 5000 रुपयांची बनारसी नवरी शालू 1495 रुपयाला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. सांगली शहरातील अत्यंत वर्दळीच्या विश्रामबाग येथील आलदर चौकात बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील विवाहितेचा चाकाखाली चिरडून जागीच करुण अंत झाला, तर तिचे पती नशीब बळकट असल्याने थोडक्यात बचावले असून किरकोळ जखमी झाले आहेत. सविता दीपक चव्हाण, वय वर्ष 39, राहणार कसबे डिग्रस, तालुका मिरज असे अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. तर तिचे पती दीपक प्रकाशराव चव्हाण हे अपघातात जखमी झाले आहेत. या प्रकरणी डंपर चालक मोहम्मद अफसर, राहणार उत्तर प्रदेश याच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की चव्हाण दाम्पत्य आपल्या ई दुचाकीवरून MS10 EB 2799 वरून विश्रामबाग भागातून जात होते. दुपारी 12च्या सुमारास ते आलदर चौकात आले असता पाठीमागून आलेला भरधाव डंपर क्रमांक KA 28 AA 3927 ने त्यांच्या दुचाकीला हुलकावणी देत कट मारला. अचानक झालेल्या प्रकारामुळे दीपक चव्हाण यांचा गाडीवरील ताबा सुटला. यावेळी सविता या रस्त्याच्या बाजूला पडल्या आणि थेट डंपरच्या मागील चाकाखाली आल्या. डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर दीपक हे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेल्याने किरकोळ जखमी झाले. हा अपघात आलदर चौक या गजबजलेल्या ठिकाणी घडल्याने घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. पोलिसांनी डंपरसह चालकाला ताब्यात घेतले आहे. आलदर चौक परिसरात नामांकित शाळा, महाविद्यालय, शॉपिंग मॉल आणि व्यापारी संकुले असल्याने येथे दिवस रात्र वाहनांची मोठी वर्दळ असते. यापूर्वी या चौकात नियमित वाहतूक पोलीस तैनात असायचे, ज्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण राहत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी वाहतूक पोलीस गायब असल्याने वाहनधारकांची मनमानी वाढली आहे. रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या बेकायदेशीर पार्किंगमुळे रस्ता अत्यंत अरुंद झाला असून दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळेच आज एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून या चौकात तातडीने कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.